ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो श्रीभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। पहिलं सगळ्या बारामतीच्या भक्तांच्या प्रती आम्ही दोघे आभार व्यक्त करतोय की तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि थोडंफार तुमचं सण घ्यायचं एक संधी आम्हाला मिळाली, त्यासाठी धन्यवाद। थँक्यू। हिचं नाव पवित्र आधीचं। हरे कृष्ण। श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदात देवहूती जी कपिल मुनीची आई, सगळ्यांना माहिती असेल थोडी कथा की कर्दमुनी आणि देवहूती यांचे विवाह होते। देवहूती स्वयंभू मनूची पुत्री आणि स्वयंभू मनूने कर्दमुनीशी जे विवाह ठरवलं आणि कर्दमुनीचं काहीतरी घर नव्हतं, काहीच नव्हतं, पण ते खूप म्हणजे
मोठे किंवा असं म्हणू शकतो की खूप निपुण ब्राह्मण आणि स्ट्रिक्ट ब्राह्मण असं म्हणू शकतो आपण. कर्दमुनीच्या बरोबर त्यांची विवाह झाली आणि देवतेने त्यांच्याकडनं एक पुत्राची अपेक्षा केली. तर त्यांनी एक मोठा महल, हवा महल बनवलं आणि मग ते वातावरण असे निर्माण केले की मग त्यांचा एक पुत्र जन्मायला. तर त्या पुत्राचं नाव होतं कपिल मुनी आणि ते भगवंताचे अवतार होते. आणि जसे थोडा काळानंतर कर्दमुनी परत जे आहे आपल्या जंगलात आपले जे साधना करायला गेले आणि त्यांच्या बायको म्हणजे देवहूतीला कपिल मुनीच्या ह्याच्यात सोपलं, म्हणजे त्यांचं रक्षण करायला, त्यांचं हे करायला, म्हणजे बघायला, त्यांचं ते म्हणजे आम्ही म्हणतो ना त्यांचं काळजी घ्यायला. तर या संवादमध्ये देवहूती प्रश्न विचारत आहे पुष्कळ. त्याच्यातला एक प्रश्न असा आहे की ते प्रश्न विचारते की हा जो मार्ग आहे भक्ती मार्ग, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण भगवंताची भक्ती करू शकता. तुम्ही मला एक मार्ग सांगू शकता का किती, म्हणजे ज्याच्याने आपण सरळ आणि सोप्या प्रमाणे आपण भक्ती मध्ये प्रगती करू शकतो? हा कुठला मार्ग आहे? कृपा करून मला त्याच्यावर तुम्ही ज्ञान द्या आणि मला मदत करायच्यावर. तर कपिल मुनी अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर चर्चा करतात, पण आज जेव्हा विषय येतो तर कपिल मुनी त्यांना एक सुंदर म्हणजे वेगवेगळ्या श्लोक मध्ये त्यांना मार्गदर्शन देत आहेत. पण एक श्लोक येतोय त्याच्यात, तो एक सारांश पूर्ण भक्तीच्या 3ऱ्या स्कंदच्या 25व्या अध्याय आणि 25वा श्लोक, जिथे कपिल मुनी देवतेला सांगतायत, सताम प्रसंगा मम वीर संविदो भवंती रित्कर्ण रसायन कथा यद जोशनात आश्व अपवर्ग वर्तमनी श्रद्धारती भक्ती अनुक्रमिष्यति. हा सुंदर श्लोक आहे. जो पहिला जो ओळी लाईन, सताम प्रसंगा मम वीर्य संविदो, तर कपिल मुनी सांगतायत देवतेना की माते सताम प्रसंगा, सताम म्हणजे जे सत्य चे पालन करतात किंवा सत्यच्या मार्गावर चालले असे जे साधू संत जे आहेत, सताम प्रसंगा मम वीर्य संविदो, प्रसंगा म्हणजे साधू जे आहेत जेव्हा भगवंतांच्या बद्दल चर्चा करतायत तर ते आनंदाने ते चर्चा करतायत. आणि जेव्हा अशा चर्चामध्ये मम वीर्य संविदो, माझं जे बद्दल, माझी वीरता, माझं जे काही गुण आहेत, माझे जे काही कार्य आहेत, त्याच्याबद्दल जेव्हा संवाद होते, आपण या भौतिक जगामध्ये संवाद वेगळ्या वेगळ्या विषयावर आपण करतो की नाही. कृष्ण विष्णू बातचीत होत आहे, चाचू 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 चालूच असतं आमचं ना. ते बोलणं आपलं असं वाटतं की आमचं जन्मसिद्ध हक्क आहे. काही नाही तरी विषय असेल नसेल तर मग ते पॉलिटिक्सवर जातं, किंवा ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, ह्या व्यक्तीने काय केलं, त्या व्यक्तीने काय केलं, असं चालूच असतं आमचं. पण जेव्हा असे साधू संत जे आहेत, जेव्हा मम वीर्य संविदो, माझ्याबद्दल जेव्हा संवाद करतायत, तेव्हा काय होतं, भवंती रितकर्ण रसायन कथा. काय होतं, जे वाणी आहे ते ताबडतोब भवंती रितकर्ण, जेव्हा आपल्या कानातनं जो जातो वाणी, रसायन म्हणजे ते कानात जाऊन हृदयामध्ये जेव्हा प्रवेश होते तो एक वेगळा प्रकारचा रस आहे. जेव्हा आम्ही रसचं चर्चा करतो तेव्हा आम्हाला फक्त कुठले रस आठवतं? आज नाही आहे ना प्रभूजी, सीझनल आहे.
एक रस है इधर मिल सकता है, कौन सा मिल सकता है? शुगर केन ज्यूस. आज सकाळी मी खाल्लं एक ऊस इकडचं, बारामतीचं. तर रस, जेव्हा मी रसचं आम्ही जेव्हा शब्द रस म्हटलं की आपल्याला फक्त आपला आवडचा रस आठवतो. काय म्हणजे कधी कोणी मी कधी आता आता विचारलं जेव्हा, तेव्हा कोणी मला कलिंगड ज्यूस किंवा असं काय सांगितलं ना, फक्त आमरस सांगितलं. म्हणजे आंब्याचा रस सगळ्यांना आवडतं असं वाटतं मला. हा, भवंती रितकर्ण रसायन कथा, हे वेगळं प्रकारचं रस आहे. हा रस कुठला आहे? जो कृष्ण कथाचा रस आहे ना, आणि ते इथून नाही प्यायचं. कुठून? कानात नाही. असं सांगितलं गेलंय की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती खूप प्रेम असेल ना, त्यांच्या तोंडातनं रस निघते. म्हणजे तो नेक्टर म्हणतो, नेक्टर, अमृत. आणि त्याच्याने दुसऱ्यांना प्रभाव होतो. जसं ज्यांच्याकडे जे आहे तेच दुसरं देऊ शकता ना. माझ्याकडे 1,00,000 असेल तर ते मी तुम्हाला 10,000 देऊ शकतो. 99,999 तेवढं देऊ शकतो मी. 1 रुपया माझ्याकडे ठेवू शकतो असा. पण तरी द्यायचं तर पूर्ण 1,00,000 पण देऊ शकतो मी. पण माझ्याकडे जे आहे तेवढंच देऊ शकतो. माझ्याकडे 1,00,000 आणि कोणी 10,00,000 मागितलं तर नाही मिळणार. राईट? ज्यांच्याकडे कृष्ण प्रेम भरलेलं आहे ना, कृष्ण प्रेम, तोच दुसऱ्यांना कृष्ण प्रेम देऊ शकतो. अशा भक्तांचं संग करणं आपल्याला आवश्यक आहे. ज्यांना कृष्णामध्ये रुची आहे, कृष्ण कथामध्ये रुची आहे, कृष्ण नामामध्ये रुची आहे, कृष्ण कीर्तनमध्ये रुची आहे, अशा भक्तांची संगची अभिलाषा आम्हाला करायला पाहिजे. जेव्हा मी अशा भक्तांची संग घेतोय, त्यांच्या संगमध्ये निश्चितच म्हणजे होईल काहीतरी फरक. ते काय होईल ऐकूया, जे कपिल मुनी म्हणतायत ते. भवंती रित कर्ण रसायन कथा. काय होतंय, जेव्हा आपण अशा साधू संघाच्या मध्ये राहून जेव्हा त्यांची वीरता, त्यांचं जे काय कार्य आहे त्यांच्याबद्दल जेव्हा मी श्रवण करतोय, तर हेच रस निर्माण होतो. रस कुठला रस? कानात जाणारा रस. आणि तो काय करतोय? कानात जाऊन हृदयामध्ये प्रवेश करतोय. रित कर्ण रसायन कथा, हेच कथा जे आहे, हे एक प्रकारचा एक रस, दुसरा प्रकार रस, ध्वनीचा रस मधून आपल्या हृदयामध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतंय? तिसरी ओळी अशी आहे, या जोशनात आश्व अपवर्ग वर्तमानी. या जोशनात म्हणजे लगेच काय होतंय? अपवर्ग वर्तमानी, हायवे. वर्तमानी म्हणजे हायवे. आता आम्ही एक्सप्रेसवर आलो. एक्सप्रेसवेचा एक मोठा फायदा म्हणजे काय माहिती आहे का? काय फायदा आहे मोठा? आपला प्रभूजींना जे आहे ना, त्यांना 120 किलोमीटर जायचं होतं, पण त्यांच्या गाडीमध्ये 80चा लॉक होता, तो स्पीड लॉक, म्हणून 80वरच चालवत होते ते. नंतर त्यांची इच्छा असेल तर 120 मध्ये पण गेले असते ते. फायदा एक्सप्रेसवे काय? यू कॅन ड्राईव्ह ॲट अ स्पीड. फक्त झोपायचं नाही, बस एवढंच. झोपलं तर गेलं. काय तर तिथे एक काय ते दुर्घटना, काय नजर हटी तो दुर्घटना घटी. एक ही यू हॅव टू बी फोकस्ड, जागे राहिले पाहिजे, बस एवढंच. झोप आणि तर गेलं. पण फायदा काय? तुम्ही लगेच पोहोचू शकता दुसऱ्या टोकावर. एक्सप्रेसवे, कारण सिग्नल्स नसतात, मोठे मोठे रोड्स असतात. तर शास्त्र सांगतात की वर्तमानी कुठलं हायवे उघडते? अपवर्गचा हायवे उघडतं. प वर्ग तुम्हाला सगळं माहिती आहे का? प वर्ग म्हणजे काय? मराठीमध्ये ज्यांनी जे शिकलं असेल ते प वर्ग म्हणजे प, फ, ब, ब, म. आणि शिवप्रभू त्याचे खूप चांगले विश्लेषण करतायत. प काय, फ काय, ब काय, भ काय आणि म काय.
प फ ब ब म ते प वर्ग. प म्हणजे काय? परिश्रम. या जीवनामध्ये, या जगामध्ये सगळे परिश्रम करतात. टाटा बिर्लाला पण परिश्रम करावा लागते. त्यांना पण असं नाही की ते बसलेत आणि आराम करतात, नाही, त्यांना पण परिश्रम करावा लागतो. जो गोल्ड मेडल घेतो ना, तो 100 मीटर रेसचा हा ऍथलीट, 9.9 सेकंड्स, पण दुसऱ्या वर्षापर्यंत ना तो आणखी प्रयत्न करतो 9.8चा. का परिश्रम करतो? कॉम्पिटिशन आहे. त्यांनी नाही केलं तर दुसरं कोणी ती मेडल घेऊ शकतात दुसऱ्या वर्षी, राईट? म्हणजे त्याला एवढं माहिती आहे की मी नाही परिश्रम केलं तर मला कोणतरी हरवणार. तसंच या जीवनामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला परिश्रम करावेच लागते. हा या भौतिक जगाचा नियम आहे. परिश्रम सगळ्यांना करावा लागतो. एकदा एक श्रील प्रभुपादचे शिष्य आलेले आपला मंदिरात, 4 दिवस राहायला आले आणि त्यांना 4 दिवस भागवतम क्लास द्यायला सांगितलं. तर 4 दिवस देऊन ते दमले. म्हणजे प्रभूजी मला इथे राहायला मिळतं म्हणून हे सगळे क्लास द्यावं लागते मला. देर इज नो, मग असे म्हणाले की देर इज नो फ्री सफर इन दिस मटेरियल वर्ल्ड. असं जेवण असंच मिळत नाही, राहायला असं मिळत नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागतं. ही हॅज टू गिव्ह क्लास. 4 दिवस 4 क्लास द्यावा लागले त्यांना. काय, कारण राहायला मिळतंय, खायला मिळतं. असं नाही की राहायला मिळणार खायला मिळणार काही नाही. प्रभूजी आप क्लास देंगे क्या, चला एक दो इधर उधर. तर परिश्रम परिश्रम प्रत्येकानं करावं लागते या जगामध्ये. हा फ फ म्हणजे फेड. परिश्रम करावा लागते, पण परिश्रम कैसे करना होता? फोमिंग एट द माउथ. फोमिंग एट द माउथ. कि ऐसा नहीं कि कोई बोलता है ना अभी मैं इतना ही बस हो गया, नहीं. एक माझे मित्र होते, म्हणे जो 1 लाख कमाता है वो 10 लाख के पीछे भगता है. जो 10 लाख कमाता है वो 1 करोड़ के पीछे भागता है. जो 1 करोड़ है वो 10 करोड़ के पीछे भागता है. 30 वर्षापूर्वी ना माझे सिनियर होते, 2 वर्ष सिनियर, आणि त्यांचे वडील पण डेंटिस्ट होते, म्हणजे खानदानी डेंटिस्ट समजा. बोला शानबाग तू कितना लेने से तेरे को सेटिस्फेक्शन होएगा? मैं बोला देखो 10,000 मिल गया ना महीने का तो बस. क्या बात करते, 10,000 हो जाए? बोलते 10,000 बस. अभी 10,000 का बात अलग है, यू नीड मोर. तो मैं वो जो स्टेटमेंट बोला ना, उस स्टेटमेंट से अभी तक बहुत आगे चला गया. अभी अपेक्षा और भी है, और उसके लिए फिर परिश्रम भी करना पड़ता है उतना. परिश्रम वो भी किस तरह से, घोड़ा भागता है ना, भागता है भागता है भागता है भागता है भागता है. गधा भी बहुत परिश्रम करता है, तो उनके मुंह से जो है ना फेस आता है, फेस फोम. हमारे मुंह से फोम आता नहीं रहेगा, लेकिन पसीना आता है. हाँ, पहले के समय तो 9 से 5 था, अभी 9 से 9 भी हो गया. अभी आजकल रात को भी करते हैं. हाँ, सोने को भी फुर्सत नहीं. ऐसा हो गया है कि सोना कभी सोना वो भी पता नहीं. तो फोमिंग एट द माउथ. अभी हमें पता चलता है कि क्या है. 30 साल पहले तो 9 से 5 ऐसा उस समय लगता था कि वो भी ज्यादा ही लग रहा था, लेकिन अभी लगता है ये तो वो अच्छा था, ये और भी खराब हो गया. असं करू. फ म्हणजे फेम, ब म्हणजे बंधन. आम्ही जे एवढं कार्य करून जे का आपण जे जमा केलंय ना, आपली संपत्ती, आपलं नाव, जे काय आहे त्याच्यामध्ये आपलं काय होतंय, एक प्रकारचा बंधन होते. स्वाभाविक आहे, तुम्ही जे कमवलं आहे ते तुमचं त्याच्याप्रती आकर्षण होणारच, किंवा तुमचं नाव जे तुम्ही कमवलंय त्याच्याप्रती तुम्हाला ते त्याची अटॅचमेंट असणारच, आसक्ती असणारच. या जगामध्ये जे काय तुम्ही घेतलंय, जे काय तुम्ही तुमच्या
परिश्रमने तुम्ही जे काय जमव केलेले असेल त्याच्या प्रती तुम्हाला ते बंधन होणारच, स्वाभाविक आहे. कोणी असं म्हणू शकणार हम डिटैच, वो डिटैच नहीं होते, बंधन होता ही है, क्योंकि आपने इतना परिश्रम किया है. बंधन. भ भ म्हणजे भय. कसली भय? की हे जे आता मी जे काय आता गोळा केलेले आहे ते कोणी घेऊन जाणार की काय, हा, कोणी चोरी करणार की काय. म्हणून आजकालचे इन्शुरन्स कंपनीज आले. पण बघा ना, नवल गोष्टी म्हणजे इन्शुरन्स कंपनी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुमचं जीव वाचवणार नाही आम्ही, तुमचं जीव वाचवणार नाही, पण तुम्ही मेलं तर तुमच्या कुटुंबाला देईन पैसे. म्हणजे तुम्ही मरणार तेव्हा मरणारच. आणि आम्ही पैसे कशाचे देतो, आम्ही आमच्या स्वतःसाठी देतो कि कुछ हो गया तो इंश्योरेंस वाला हमारा ख्याल रखेगा. लेकिन इंश्योरेंस बोलता है ठीक है, हम आपको कुछ नहीं कर सकते, आपको जब भी जाना है तो जाओ ऊपर, हम आपके परिवार को दे देंगे पैसा. म्हणजे आम्ही एवढं परिश्रम करून भयभीत होऊन आम्ही जे इन्शुरन्स कंपनीमध्ये एवढे पैसे देतोय, म्हणजे मी पण देतोय पण एवढं करूनही आपली गॅरंटी नाही आहे इथे. तर भय दरवेळ असणारच. आणि आयुर हरिते वै पुंसाम, जसं एक दिवस जातो, सूर्योदय बघितलं ना तेव्हा तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे? यू आर वन डे क्लोजर टू डेथ. हा, म्हणजे एक दिवस तुमचा गेला आता. म्हणून ना इंग्लिशमध्ये चांगलं एक गोष्ट आहे, हाऊ ओल्ड आर यू? आय एम 50 years ओल्ड. आणि एखादा लहान मुलगा जन्माला आला ना म्हणणार की 2 days ओल्ड. 2 days यंग म्हणत नाही आम्ही, हो की नाही ना. म्हणतो 2 वर्ष ओल्ड आहेत, म्हणजे ओल्ड झाले ते आता 2 महिने आता ओल्ड झाले, किंवा 2 दिवस ओल्ड झाले, किंवा 70 वर्ष ओल्ड झाले. ओल्ड म्हणजे काय, तुम्ही आता जवळजवळ आलेत टुवर्ड्स दॅट फायनल डेस्टिनेशन. भय तर आहेच. भय नंतर लास्ट काय, मग मृत्यू. मृत्यू सर्व हरश. मृत्यूच्या वेळी काय होतंय, सगळं काही ते ठेवून जावं लागतं. आमची मृत्यू झाली की आम्ही कुठे जन्माला तर नाही म्हणू शकत की बारामतीला माझा एक बंगला आहे बाबा, बारामतीला बंगला आहे. हा, बारामतीला बंगला आहे, यू विल स्टार्ट अगेन. परत चालू करावं लागेल तुम्हाला. सेम पप्पा मम्मी, मग नंतर जाणार शाळेत, किंडर गार्डन, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, मग नंतर मग 10th 12th, हा, मग नीट एक्झाम, हे ते सगळे, हो की नाही. हा, मृत्यूच्या वेळी एव्हरीथिंग इज फिनिश्ड. मृत्यू सर्व हरश्याम. कृष्णा म्हणतात मृत्यूच्या वेळी सगळे होऊन जाईल. तुमचं जे काय तुम्ही ह्या जगामध्ये तुम्ही कमवले असेल, तुम्ही गोळा केलेले असेल, ते सगळे तुमचं जाणार. इट्स अ हार्ड फॅक्ट ऑफ लाईफ. कोणालाही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही की उद्या परत आम्ही जगणार. कोणी गॅरंटी देऊ शकतो, फक्त परीक्षित महाराजांना माहित होतं 7 दिवस ते राहणार. कोणालाही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. सूर्योदय बघितला ना तर थँक्यू कृष्णा म्हणायचं, धन्यवाद, आज मला एक दिवस मिळतंय, आणखीन एक दिवस जगायला. नंतर लातूरला जेव्हा अर्थक्वेक झालं, भूकंप झालं, तेव्हा लोकांना माहित नव्हतं की दुसऱ्याशी उठणार नाही ते. फिनिश्ड. जेव्हा अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं, त्याच्यात आपले चीफ मिनिस्टर हे सगळे गेले तिकडे गुजरातचे. कोणाला माहित होतं टेक ऑफ मध्येच डाऊन, काही होऊ शकतो. जर माझा मित्र होता, जस्ट व्हेरी गुड पर्सन, म्हणजे हेल्थ फिटनेस पण एकदम परफेक्ट, हार्ट अटॅकने गेला तो. कारण काहीच नाही. हार्ट अटॅक कशासाठी आला काय माहिती, कारण फिट एकदम.
नो वन कॅन गॅरंटी. मृत्यू ब. तर त्याच्यात असं म्हटलं गेलं अपवर्गची हायवे उघडते तुमची. म्हणजे हे सगळे तुम्हाला लागू होणार नाही, म्हणजे तुम्ही याच्या परे जाऊ शकणार. हे सगळं लागू होणार तुम्हाला, परिश्रम, फेड, हे ते. पण तुमचे जे हायवे अपवर्गाची हायवे जी आहे ती तुमची उघडणार. आणि अपवर्गाची हायवे उघडल्यानंतर काय होतंय, शेवटचा लाईन, श्रद्धा रती भक्ती अनुक्रमिष्यते. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला 3 गोष्टी होणार तुमच्या जीवनामध्ये. भगवंताच्या नावाप्रती श्रद्धा, भगवंताच्या प्रती आसक्ती आणि भगवंताच्या प्रती प्रेम, हे तिन्ही एकत्र तुमच्या हृदयामध्ये जागृत होणार. श्रद्धा रती भक्ती अनुक्रमिष्यती हा एक संघचा प्रभाव आहे. भक्तांचा संघचा प्रभाव, जेव्हा आपण भक्तांचा संघ घेतोय, अशा ज्या प्रेमी त्यांच्या जेव्हा संघ घेतोय, तेव्हा श्रद्धा रती आणि भक्ती अनुक्रमिष्यते. जेव्हा मी नवीन होतो ना, तर मी एक प्रश्न विचारलेला भागवतम क्लासमध्ये, आणि मला वाटलं की खूप चांगला प्रश्न विचारला. मी काय प्रश्न विचारला परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना, महाराज हे ग्रह असे का फिरतात, म्हणजे राऊंड का, असं स्क्वेअर का नाही किंवा स्ट्रेट का नाही, असं राऊंड का फिरत असतात, असं विचारलं. तर मला वाटलं मी खूप छान प्रश्न विचारला आणि चॅलेंजिंग विचारला. तर महाराज म्हणाले माझ्याकडे बघून, कारण भगवानांना दाखवायचं आहे जे ते करतात ना ते तू करू शकणार नाहीस. ते he wanted to tell you, show you that what he can do you cannot do. आता ते असे सिरियसली सांगितले ना, आय सडनली ॲक्सेप्टेड इट. मी स्वीकार केलं. ते दुसऱ्या कोणी सांगितलं असतं ना, कधी म्हटलं की काय उत्तर दिलं, पण ते असे सिरियसली म्हणाले की ते तुम्हाला दाखवत आहेत की जे ते करू शकतात ना ते तू नाही करू शकत. असे म्हटले की लगेच माझ्या हृदयामध्ये ते गेलं आतमध्ये आणि आय ॲक्सेप्टेड इट. का? कारण त्यांच्यात एवढं श्रद्धा आणि भगवंताप्रती एवढं प्रेम आहे की ते त्यांनी सांगितलं तर मी ॲक्सेप्ट केलं. एकदा मी प्रश्न विचारला त्यांना की वाय इज द स्काय ब्लू, म्हणजे आकाश का निळा आहे. बिकॉज कृष्णा लाईक्स ब्लू. बस एवढंच बोलले, प्रश्नच नाही विचारणार मी. कृष्णाला आवडते ब्लू, मग कृष्णा लाईक्स ब्लू, दॅट्स वाय द स्काय इज ब्लू. म्हणजे ज्यांच्यात जे आहे श्रद्धा आहे ते तुम्हाला देणार. कृष्णा से तुम्हारा कृष्णा दीते पारो तुम्हारा शक्ति आचे, आम्ही तो कंगाल कृष्णा कृष्णा बोले धाये तव पाचे पाचे. हा, कृष्णा से तुम्हारा कृष्णा दीते पारो, कृष्णा तुमच्या हृदयामध्ये आहे. कृष्णा दीते पारो, कृष्णा तेच कृष्णा देऊ शकतात तुम्हाला. तुम्हारा शक्ती याची, ही तुमची शक्ती आहे की कृष्णा तुमच्याकडे आहे, तुम्हीच देऊ शकतात, हे तुमची शक्ती आहे. आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोले धाई तव पाचे पाचे, की मी तर कंगाल आहे, कृष्ण कृष्ण बोले धाई तव पाचे पाचे, मी तुमच्या पाठीमागे पळतोय, प्लीज गिव मी कृष्णा. तर जेव्हा अशा भक्तांचं संग आपल्याला मिळतंय तेव्हा तुम्हाला ती संधी सोडायची नसते, पकडून ठेवायचं, त्यांचं संग घ्यायचं. त्यांचा संघ कसं घ्यायचं, त्यांच्याकडनं श्रवण करायचं. भवंती रीत करणं रसायन कथा, सेम स्टोरी असेल, पण ते स्टोरी जेव्हा कथा लीला, जेव्हा एक भक्त ज्यांच्यामध्ये पूर्ण कृष्ण प्रेम आहे त्यांच्याकडे जेव्हा मी श्रवण करतोय, ते रस आमच्या हृदयामध्ये जाऊन प्रवेश करून आपलं हृदय परिवर्तन करतोय. कुठले टेक्स्टबुक नॉलेज हे ते कुठले तुम्हाला काम नाही करणार. तुम्ही त्यांची सेवा केली, त्यांच्याकडनं असं ऐकलं नम्रतेने, तर हे जे जेव्हा तुमच्या हृदयामध्ये जातं, श्रद्धा रती आणि भक्ती,
तुमच्या हृदयामध्ये ताबडतोब ते होते. तुमच्या हृदयामध्ये रती येणार, श्रद्धा आणि भक्ती. तर कपिल मुनी हे देवहूती माताजीला सांगतात की आणखीन काही करायचं नाही. तुमच्या अशा ज्या भक्त आहेत, भक्तांसमोर जेव्हा तुम्ही ऐकताय, तर हे जेव्हा तुम्ही ऐकताय तेव्हा तुमचा हृदयाचं परिवर्तन होईल. लगेच तुम्हाला कधी कधी असं होतंय की अरे भक्ती में अभी आहे तर अभी मैं इतना चॅन्टिंग करावं, हे करावं. माझं पण झालं. जेव्हा ऐकलं तर असं वाटलं अरे ताबडतोब 16 माळा जप सुरू झालं. ताबडतोब जो आहे भगवंताच्या भक्तांच्या प्रती आकर्षण, संग घेण्याची इच्छा जागृत झाली. लगेच न कळता कधी कधी तुमच्या ह्याच्यात पण असं झालं असेल अनुभव, जेव्हा भक्तांसंग आले की फटाफट सब कुछ हो रहा है. भक्तांसंग असेल तर सगळं काय होतं. आमच्या ट्रेनमध्ये ना मुंबईमध्ये असे रश अवस्थेमध्ये तुम्ही कडेमध्ये घुसला ट्रेनमध्ये, तुम्हाला उतरायचं तर काय करायचं माहितीये, तिथेच थांबायचं मध्येच. तसं ट्रेन आलं की तुम्हाला काय परिश्रम करायची आवश्यकता नाही. तेच तुम्हाला बाहेर पुश करणार. असं आहे ते. तसं तुम्हाला ट्रेनमध्ये घुसायचं असेल तर तिथेच थांबायचं. बाकीचे लोक तुम्हाला आतमध्ये एक ट्रेनमध्ये घुसवतील. असं आहे ते. तर भक्तांसंगमध्ये ना तो प्रभाव असतो की बाकीचे करतात तर तुम्ही पण ते. म्हणून हे सत्संग हे सगळं खूप आवश्यक आहे. साप्ताहिक जे सत्संग होतो त्याच्यात आम्ही जेव्हा ऐकतोय भगवंतांच्या बद्दल, भगवंताची लीला, कीर्तनमध्ये आम्ही जेव्हा भाग होतोय, तर हळूहळू काय होतंय, हे जे आपल्या हृदयामध्ये जातं. आणि कधी जाणार, जितकं तुम्ही आतुरतेने, जितकं तुम्ही एकदम म्हणजे अटेंटिव्ह ध्यानपूर्वक तुम्ही जेव्हा त्याच्यात भाग घेतील, तेवढं तुमचं जो आहे हृदयामध्ये तो फरक होऊ शकतो. हरे कृष्ण. हरी बोल. आपल्या एक मंदिरच्या ब्रह्मचारीने ही गोष्ट सांगितलेली, प्रणवानंद प्रभूंनी, की एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी देवी अशी बसलेली, तेव्हा भगवंत आले. आणि कशी बसलेली अशी, हिला माहित आहे कशी बसलेली. भगवंत आले आणि ते म्हणाले की तू अशी दुःखी होऊन का बसली आहे, मला खूप त्रास होतोय, मला दुःख होतंय. असं नाव वाईट करू नको. वैकुंठ मध्ये कसं दुःख होणार, ते कुंज नसतं ना. लक्ष्मी देवी म्हणते की नाही, मी बघते, मला जे दृश्य दिसते माझ्या डोळ्यासमोर त्याच्याने मला खूप त्रास होतोय. म्हणजे काय सगळं व्यवस्थित तर चाललंय, काय प्रॉब्लेम आहे. म्हणतात ती एका करते मी बघते की एक छान नदी वाहते आणि त्याच्या नदीच्या किनारी, म्हणजे तिकडे माती चांगली असते ना नदीच्या इथे, तर छान झाडं वाढले, फळं फुलं आहेत आणि सगळे खुश आहेत, तिथे आनंदाने ते राहतात. सगळे आनंदात आहेत, काही त्यांना त्रास नाही, काही त्यांना कंप्लेंट नाहीये, एकदम प्रेमाने राहतात सगळे एकत्र. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे बंजर जमीन म्हणतात ना, तिथे काही वाढत नाही, तसं आहे. दुसऱ्या बाजूला लोक रडता येत आहेत, त्यांना काही मिळत नाही, कोणी त्यांना मदत करत नाहीये, एक दुसऱ्याशी भांडण चाललंय. हे कसं तुम्ही मॉडेल बनवलंय, एक साईडला असं आणि ते साईडला, मी कुठे असं मॉडेल प्लॅन करून बनवलंय, कुठचं मॉडेल आहे. तर ती म्हणते, लक्ष्मी देवी म्हणते की या बघा, एक साईडला हे वैकुंठ आहे, तिथे आनंद आनंद आहे, आणि दुसऱ्या साईडला भौतिक जग आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक क्लेश, सगळ्यांना त्रास होतोय. तुम्हाला काही वाटत नाही का, दुःख होत नाही का तुम्हाला, तुम्ही काय करत का नाही काही. मग तुम्ही गेलो किती वेळा प्रचार केला, मी गेलो किती अवतार घेतले, किती शास्त्र मी दिले, पण लोकांना इंटरेस्ट नाहीये. तुम्ही काय करू इथे. मी तर ओपन इन्व्हिटेशन दिले. नारद मुनी एकदा येतात ना भगवंताकडे आणि म्हणतात की सगळ्यांना खूप त्रास होते, तुम्ही त्यांना आश्रय द्या. तर ते म्हणतात तुम्ही घेऊन तर या त्यांना,
मी घेतो ना आतमध्ये, तर नारद मुनी जाऊन खूप प्रचार करतात की ऍडव्हर्टाइजमेंट करतात, ट्रेलर देतात की वैकुंठ असं आहे आणि या तुम्ही सगळे. तर सगळे येतात त्यांच्या पाठीमागे आणि वरती येतात, वैकुंठाला पोचतात आणि ते म्हणतात हे बघा सगळ्यांना आलं. आणि भगवंत म्हणतात कोणी नाहीये, सगळे अटकतात येताना तिथे. आधी स्वर्ग लोक मध्ये अटकतात, देवी लोक मध्ये, महिष लोक मध्ये, ब्रह्मलोक मध्ये. कोणी वरती येतच नाही त्यांच्या बरोबर. तर देवी म्हणते की, महालक्ष्मी म्हणते की, लक्ष्मी देवी सॉरी म्हणते की तुम्हाला समजत नाही पुरुषांना, समजणार नाही, ते करुणा भाव नाही. म्हणजे की मी स्वतः जाऊन मी प्रचार केलाय, तर तुम्ही भगवंताशी कोण कनेक्शन करू शकतं. असं आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, बाथरूम मध्ये पाणी येत नाही, तर आपण इस्कॉनच्या जीबीसीला जाऊन नाही सांगणार ना, जवळचं कुठलाच सांगणार त्यांच्याशी आपलं कनेक्शन आहे. मग ते तुम्ही कुठे भक्तांना पाठवा, तुम्ही आता होत नाही काय काम, भक्तांना पाठवा. तर ते म्हणतात कोणाला पाठवू, तर ते फिरून असं विचार करतात. तर त्यांनी कोणाला पाठवलं असेल, गेस करा. हा सांगा सांगा. हा कोण सांगा ना जरा. मी प्रसाद मिळणार चुकीचा हा आनंद काय? नारद, नारदला पाठवणार. ते नारदला एक नारदचं नाव नाही घेतलं त्यांनी, नारद तर ऑलरेडी करतायत खूप मेहनत. आणि नाही तेव्हा नव्हते प्रभुपाद. कुठले भक्त आहेत, तर एक भक्त त्यांच्या जवळ आहे, कोण आहे? अनंत शेष. अनंत शेषला पाठवतात. तर ते अनंत शेष कोण? रामानुजाचार्य. रामानुजाचार्य अनंत शेष यांचे अवतार आहे. तर लक्ष्मी देवी म्हणते तुम्ही नेक्स्ट अवतार तुमचं घेणार कधी येणार माहित नाही, ह्यांना पाठवा. मी जाते आधी आणि मग त्यांना नंतर पाठवा. तर ते अंडारू किंवा गोदा देवी म्हणून ती जाते देवी, आणि खाली जाऊन प्रचार वगैरे करते, कृष्णाची लीला सांगते सगळ्यांना. आणि नंतर मग रामानुजाचार्य जातात आणि प्रचार करतात सगळ्यांना, आणि त्यांना भगवंताची भक्ती वगैरे देतात. तर श्री रामानुजाचार्य यांनी जे संप्रदाय चालू केली ती श्री संप्रदाय आहे. हा श्री संप्रदाय कारण लक्ष्मी देवीची करुणा होती की सगळ्यांना भगवंताची भक्ती मिळावी. तर त्यांनी खाली जाऊन, तर त्यांची खूप अशी स्टोरीज आहेत तिथे, म्हणजे भगवंताची भक्तांची त्यांचं महत्व काय आहे. तर एक गोष्ट आहे की एक भक्त असे होते की ते खूप छान गायचे, आणि ते जेव्हा गात होते तेव्हा श्री रंगनाथ ते उत्तम मूर्ती आहे की ऍक्च्युली नाचायचे. तर या भक्ताला थोडं म्हणजे आतमध्ये अहंकार निर्माण झालेला. तर भक्त रामानुजाचार्याकडे आले आणि त्याने म्हटलं की या भक्ताला थोडं तुम्ही म्हणजे सांभाळा, कारण ह्याला आम्ही खूप वेळा सांगितलंय की भक्तांचा संग कर, गुरुचा आश्रय घे, पण त्याला वाटतं की मी गातो आणि भगवंत नाचतात, माझं डायरेक्ट कनेक्शन आहे भगवंतांशी, मी का भक्तांचा संग करू, मी का गुरुचा आश्रय घेऊ. तर रामानुजा म्हणतात ठीक आहे बघूया. तर रामानुजाचार्य त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की मला एक तुमची मदत पाहिजे होती, तुम्ही करणार. हा हा स्वामीजी पक्का करणार. तर तुम्ही एक प्रश्न विचारू शकता का भगवंतांना. तर काय विचारू. हे विचारा की रामानुजाचार्य तुमच्याकडे कधी येणार, भगवद्धामध्ये कधी जाणार, हे प्रश्न तुम्ही विचारणार का. हो काय इझी मेथड, इझी काय प्रॉब्लेम नाही, विचारतो. मग रामानुजाचार्य असंच कॅच्युअली निघता निघता म्हणतात आणि माझ्याबद्दल विचारताना तुम्ही तुमच्याबद्दल पण विचारू शकता. मग ते म्हणतात नाही नाही, तुम्हाला विचारायची काय गरज आहे, तुम्ही जाता आणि ते नाचतात, तर तुम्हाला काय, तुमचं जर तिकीट नक्की आहे तुम्ही विचारू नका. पण तो विचार त्यांच्या मनात घातला ना. तर जेव्हा भगवंत नाचतात तेव्हा हा माणूस जो आहे त्यांना विचारतो की रामानुजाचार्यांनी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला सांगितलं, तर तुमचं जबाब उत्तर काय आहे. तर ते म्हणतात रामानुजाचार्य नक्की आता या जन्मातच येणार, इतर वाट बघतोय त्याची.
तर ते म्हणतात आणि माझं मी कधी येणार, खूप कॉन्फिडन्स होतं की हो म्हणणार. भगवंत विचार करतात थांब थांब सांगतो. आणि मग म्हणतात तुम्हाला कितीतरी 10,000 जन्म लागते यायला माझ्याकडे. त्यांना शॉक लागतो, शॉक पडावे लागतो. ते भगवंता मी गातो तुम्ही नाचता, मग झालं ना फिटम फिट, अकाउंट सेटल. तुम्ही गाता आणि मी नाचतो त्याचा अर्थ नाही की तुम्ही भगवंताच्या नावात येणार. जोपर्यंत तुम्ही गुरुचे आश्रय नाही घेणार, भक्तांची सेवा नाही करणार, भक्तांचा संग नाही करणार, तुम्हाला चान्स नाही. तर तेव्हा त्याला हे म्हणजे समजतं की किती महत्व आहे भक्तांचं संग आणि गुरुनं शरण जायचं. तर ही एक गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट आहे की जिथे रामानुजाचार्य महापूर्ण ना वर्धराजचा वर्धराजचा स्टोरी महापूर्ण हे खूप एक महान भक्त होते त्यावेळी आणि ते वरदराजची सेवा करायचे. आणि त्यांची सेवा होती की ते वरदराजचा चामर हे करायचे. तर एकदा महापूर्णाने वरदराजांना काय म्हणजे वर मागितली, काहीतरी मागितली. तर त्यांना नाही रामानुजाचार्याने ते म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, मला भगवंताची करुणा मिळते, कृपा मिळू दे. तर रामानुजाचार्य जेव्हा बोलतात वरदराजांशी बोलतात तेव्हा वरदराज म्हणतात की ते भक्तांची सेवा नाही करत आहेत, फक्त माझीच सेवा करतायत, तर म्हणून मी पूर्ण म्हणजे प्रसन्न नाहीये. तर मग ते निरोप त्यांना देतात. तर वैष्णव सेवा ही आपल्या परंपरेमध्ये खूप महत्व ठेवलं जातं. भगवंत स्वतः सांगतात नारद मुनीला की यज्ञ गायंती मत बघता तत्र तिष्ठामी नारदा, की मी वैकुंठात राहत नाही, मी योगी आहे त्यांच्या हृदयामध्ये पण राहत नाही. यज्ञ गायंती मत बघता, तिथे माझे भक्त माझे कीर्तन माझी कथा करतात, मी तिथे आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जिथे सत्संग आहे तिथे आम्ही सेफ आहोत, कारण तिथे भगवंत असतात, नक्की असतात. आणि रामायण मध्ये हे हे आहे ना की जेव्हा लवकुश येतात आणि रामायण गायला सुरुवात करतात तर असं सांगितलं जातं की थोड्या वेळाने श्रीराम स्वतः खाली येऊन बसतात ऐकायला. म्हणजे इतके मग्न होऊन जातात ते, स्वतः खाली येऊन बसून ते ऐकायला सुरुवात करतात की भगवंताची कथा भगवंतानं पण म्हणजे इतकं त्याच्यात रुचित हे होते. सुखदेव गोस्वामी जेव्हा परीक्षित महाराजांना भागवतम सांगत होते तर सगळे साधूगण व्यासदेव ज्यांनी भागवतम लिहिलेलं स्वतः ते पण तिथे बसून ऐकत होते. भक्तांच्या संघामध्ये बसून जेव्हा आपण कथा ऐकतो, कीर्तन करतो, सेवा करतो, तर तेव्हा जे आहे आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. एकदा आपले मुंबईचे भक्त कृष्णचंद्र भक्त प्रभू सगळ्यांना माहीत असणार, सिनियर डिवोटी आहेत मुंबईमध्ये. एकदा ते प्रवचन देत होते आणि त्यांनी हा उदाहरण दिलं की आमचं मफोफ्लाय फॅब्रिक कंपनी आहे त्यांची. तर ते फॅक्टरीमध्ये ते कापड वगैरे निर्माण ते बनवतात आणि मग ते कापड आपण फॅक्टरीमध्ये जाऊन विकत घेत नाही. आपण कुठे जातो विकत घ्यायला? आपण शोरूम मध्ये जातो, कारण शोरूमच्या लोकांना त्यांनी ते राईट दिलेले आहेत की तुम्ही आपला जो कापड आहे तुम्ही विकू शकता. तसंच भगवंतानी भक्तीचं जे कॉपीराईट आहे, जे पेटंट आहे, ते राईट्स आहेत द्यायची, ही भक्तांना दिलेली आहे. डायरेक्टली आपण भगवंतांना कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्या भक्ताला वाटलं की डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट आहे भगवंताशी, मी गातो आणि ते नाचतात, ते ठीक आहे, पण तुम्हाला भक्ती नाही मिळणार जोपर्यंत तुम्ही भक्तांची संग नाही करणार आणि गुरुचा आश्रय नाही घेणार, तोपर्यंत आपल्याला भगवंताची कृपा आणि पूर्ण भक्तीचा अर्थ पण समजणार नाही. तर भक्तांचं संग आणि भक्तांची सेवा ही खूपच महत्वपूर्ण आहे. आणि अजून एक हे आहे उदाहरण आहे की आपण ऐकलंय की कृष्णदास कविराज गोस्वामी ज्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलंय, त्यांच्या स्वप्नात बलराम स्वयं आले, नित्यानंद प्रभू आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वृंदावनला जा आणि तिथे चैतन्य महाप्रभूंची लीला ते सगळे तुम्ही लिहा. कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनला गेले. तिथे राधा कुंडच्या तटवर आपले रघुनाथदास गोस्वामी कथा करत होते.
रघुनाथदास श्याम गोस्वामी कुंट. सॉरी श्याम कुंटच्या तत्वापासून रघुनाथदास गोस्वामी हे स्वरूप दामोदर गोस्वामी बरोबर त्यांना असिस्ट करायचे भगवंताच्या महाप्रभूंची सेवा करण्यात. तर त्यांना सगळी लीला खूप माहीत होती. आणि जेव्हा महाप्रभूंनी त्यांच्या म्हणजे जे फायनल जे पास टाइम होतं जे ते म्हणजे डिसअपिअर झाले, जगन्नाथ मध्ये गेले आणि पाण्यामध्ये गेले आणि तसा गोपीनाथच्या या गुडघ्यामध्ये पण आतमध्ये गेले, डिसअपिअर झाले, त्यांचं तिरोभाव झाला. तर रघुनाथदास गोस्वामी इतके दुःखी झालेले की त्यांना आत्महत्या करण्याचा म्हणजे विचार आला. कुठेतरी डोंगरावर जाऊ बसले आणि मग त्यांना हे रूप गोस्वामीने सांगितलं की तुम्ही इतके भाग्यशाली आहात की तुम्हाला भगवंताचं सतत पर्सनल तुम्हाला संग मिळालेला आहे, तुम्हाला सगळी लीला माहिती आहे, तर तुम्ही आत्महत्या का करायचा विचार करता, तुम्ही हे सगळ्यांबरोबर शेअर करायला पाहिजे. तेव्हा ते तिथे गेले गोवर्धन आणि देवी ते कथा करायचे. तेव्हा कृष्णदास कविदास गोस्वामी तिथे बसून ते ऐकायचे देवी. असं नाही की त्यांना काही माहित नव्हतं. त्यांच्या स्वप्नामध्ये नित्यानंद प्रभू आले तर त्यांनी असं विचार केला असतं ना की आता तर डायरेक्ट मला इन्स्ट्रक्शन मिळालं, आता कोणाची ऐकायची मला गरजच नाही, आय एम एम्पावर्ड, मी मी लिहू शकतो, कोणाची गरज नाही. पण ते तिथे बसून ते ऐकायचे. त्यांचं वय किती झालेलं, खूप झालेलं, पण इतके प्रेमाने ते ऐकायचे. तर भगवंताच्या भक्तांच्या संघामध्ये बसल्यानंतरच आपण जी भक्ती आहे ती प्रेमाने आपण करू शकतो. प्रभूजी ते म्हणतात की भक्ती विनोद ठाकूर ते लिहितात, ओ हे वैष्णव ठाकूर, खूप सुंदर भजन आहे. त्याच्यात ते म्हणतात की एकाकी आम्हाला नाही पाय बाला हरिनाम संकीर्तने, तुम्ही कृपा करी श्रद्धा बिंदू दिया देव कृष्ण नामधारी. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की मी एकटा भक्ती करू शकत नाही, आपण कोण ना, आपल्याला तर भक्तांची सहज गरज आहे. एकदा गोविंद प्रभू म्हणत होते की आपल्याला ह्यांच्या बरोबर प्रॉब्लेम, त्यांच्या बरोबर प्रॉब्लेम, यांनी असं केलं नव्हतं, हे बरोबर केलं नव्हतं, मला असं म्हटलं होतं, हे सगळे आपण मनामध्ये विचार घेऊन बसतो. पण आपण मरताना तेच फक्त आपल्या कानामध्ये येऊन हरिनाम बोलणार आहे. तर आपल्याला भक्तांची खूप गरज आहे, कारण भक्तांशिवाय आपल्याला एंट्रन्सच नाहीये. असं नाही की आपण प्रभुपाद म्हटलं की ते आपल्याला अलाव करणार आहे. प्रभुपाद खुश आहे की नाही आपल्यावर. प्रभुपादाने काय सांगितले, प्लीज कोऑपरेट विथ ईच अदर, शो युअर लव्ह फॉर मी बाय हाऊ यू कोऑपरेट विथ ईच अदर. तर भक्तांचा संघ खूपच महत्वपूर्ण आहे. माझा एक अनुभव सांगते मग एंड करते. मी कुंभमेळ्याला गेलेली एकदा एकटी. हा कुंभमेळ्याने अगोदर जेव्हा अलाहाबाद मध्ये झालेला, मी एकटी गेलेली, कारण मला कधी जायला मिळालं नव्हतं, कारण मी मुलांना न्यायचं नाही, कारण हिंदी मूवी मध्ये बघितलेलं ना मुलं सेपरेट, सीता आणि गीता सेपरेट होतात. तर मी कधी मुलांना घेऊन गेली नाही लहानच. मोठे झाल्यानंतर त्यांना घेतात. एकदा मला एकटं जायचं, प्रभूजी म्हणाले मी बघतो मुलांना तुला, मुलं मोठे झाल्यानंतर. तर मी तिथे गेली. एका मुलीने कोणी काउन्सिलिंगला आलेली, डिवोटी नाही, तर तिने म्हटलं मॅडम आप क्यों नहीं आते, मैं इलाहाबाद में रहती हूँ, चलो आप आ जाओ. तर मी गेली. तिथे आल्यानंतर ती बिझी झाली, ती आली नाही. तर ती कुठेतरी जाऊन कुठल्या तरी एक टेंट मध्ये जाऊन बसली. तिथे प्रसाद सगळ्या ठिकाणी दिसतात, आता आपण सगळ्या ठिकाणी दिसतो, पण आपलं घर असं आपल्याला वाटत नाही. तर तिकडे शोधत गेली. मग इस्कॉनचा टेंट मिळाला, तिथे आतमध्ये गेले. प्रभुपादांचं कीर्तन ऐकू आलं. प्रभुपाद दिसले, भक्त दिसले. तर असं वाटलं ओके नाव आय विश द राईट प्लेस. तर प्रभुपादांनी इतकं छान म्हणजे आपल्यासाठी सगळ्या ठिकाणी घर बनवलंय की आपण जाऊ शकतो आणि भक्तांचा संग करू शकतो, प्रसाद घेऊ शकतो. माझे सासू सासरे जे आहे आपल्या बरोबर एकदा कुठेतरी आम्ही गेलेलो आणि ते जेवण मिळत नव्हतं विदाऊट अनियन गार्लिक, आणि तिथे एक इस्कॉन सेंटर मिळालं आणि तिथे त्यांनी छान करून आम्हाला सिंपल पण खूप छान प्रेमाने त्यांनी इतकं वाढलं. तर त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे इतकं त्यांना आनंद झाला ना. त्याच्यानंतर त्यांचं इस्कॉनचं हे इमेजच त्यांचं चेंज झालं की किती प्रेमाने वाढलंय, म्हणजे आम्हाला ओळखत सुद्धा नाही आपलं. तो तर आपल्याला भक्तांचं संग मिळालं आहे, ही देवाची आपल्याला खूप मोठी कृपा आहे. हे आपण विचार करून हा आपला म्हणजे व्हॉट इज इट फॉर ट्रेजर काय म्हणतात, ट्रेजरला काय म्हणतात, खजाना आपल्याला मिळालेला आहे. तर ते आपण खूप जपून ते
ठेवायला पाहिजे आणि भगवंतांना आणि भक्तांना नेहमी आपल्या मनात आपली कृतज्ञता असावी. कोणीही चूक जरी केली, कोणी काही आपल्याला काय म्हटलं तरी ते सगळे भगवंतांना खूप प्रिय आहेत. ते भगवंतांच्या तिजोरीतले आहेत. ते विचार करून आपण त्यांची सेवा करावी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. कपड़ा है तो रंगनाथ को लेके जाता ना, शेषनाग को भी लेके आते, उसको बाहर निकालते. अजून एक स्टोरी आहे, बहिणीने आठवण केली. हे बलदेव प्रभूंनी एकदा सांगितलेलं गोष्ट. एक्झॅक्ट म्हणजे थोडं डिटेल चेंज झाले असणार. तर एक अलवर होते, ते रंगनाथ श्रीरंगम मध्ये राहत होते. तर त्यांच्या आश्रममध्ये एक बाई यायची झाडू मारायला आणि नित्य नित्य सेवा होती त्यांची. डेली यायची आणि प्रामाणिक म्हणजे कधी चुकवत नव्हती, सेवा करून जायची. तर एकदा त्या साधूने ते अलवरने तिला बोलवलं. म्हणजे मी खूप प्रसन्न आहे, तू किती वर्षापासून सेवा करते. ती काय मागत नव्हती, काय तेव्हा तिला जेवण वगैरे खायची, काय मागत नव्हते. तर ते म्हणाले मी खूप मला आनंद आहे, तर मला तुला काहीतरी वरदान द्यायचं. ती म्हणते मला काही नको, मला सेवा करायची. तर ते म्हणते मी खूप खुश आहे. तर ते तिला आशीर्वाद देतात की तू तरुण राहशील, तू तरुण होणार आणि तू तरुण राहशील. नेहमी तुझ्यामध्ये ती स्फूर्ती असणार, ती शक्ती असणार तुझ्यात आणि तू खूप सुंदर होणार. तर तिला खूप ट्रान्सफॉर्मेशन होतं तिचं. यंग होते आणि सुंदर होते. तर ते अशी गोष्ट ते लवकर पसरते ना, न्यूज स्प्रेड लाईक रॅपिड फायर. तर राजाला माहित पडतं की असं असं झालंय. तर ते येतात बघायला, लागून बघतात. वाव किती सुंदर आहे, यंग है, कितनी मतलब तेजस्वी है. तर तिला प्रपोज करतात की माझ्याशी लग्न करणार का. ती म्हणते ठीक आहे. तर लग्न होतं त्यांचं. पण काय होतं, जसे वर्ष जातात तो राजा म्हातारा व्हायला लागतो ना. पण हीच म्हातारी होत नाही, ही तरुणच दिसते. तर त्याला इन्सेक्युअर फील होतं की आता मी म्हातारा ती यंग म्हणजे दुसरे कोणाबरोबर गेले. तर ते म्हणतात की तुला ज्यांनी आशीर्वाद दिला ना, मला त्यांच्याकडे ये, मला पण त्यांच्याकडे तोच आशीर्वाद पाहिजे, तोच वरदान पाहिजे मला. ती म्हणते मी जाऊन मागू शकत नाही, मी काय त्यांच्याकडनं मागितलं नाही, त्यांनी स्वतःहून मनापासून त्यांनी दिलेलं आहे, मी नाही मागणार असं जाऊन. तर ते खूप रागवतात. तर मग ते म्हणतात ते जे अलवार आहे त्यांचे शिष्य असतात, त्यांचं नाव लक्षात नाही मला, त्यांना पकडतात. तर तुम्ही त्यांचे शिष्य आहात ना, तर तुम्हाला तर माहित असणार काय मंत्र वगैरे ते म्हणतात ते करायला. तर तुम्ही ते मंत्र मला शिकवा, मला पण म्हणायचंय, मला पण करून माहितीये. तर ते तसंच म्हणतात की माझ्या गुरुचे आदेश मला जोपर्यंत मिळत नाही मी असं तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हे मागून घेतलेलं नसतं, हे स्वतःहून ते देतात, आपण मागायचं नसतं. तर राजा गुरुला तर काय म्हणू शकत नाही, पण ह्याच्यावर त्याला खूप राग येतो. तो म्हणतो की अच्छा एवढं म्हणजे हे आहे तुझ्यात घमंड. घमंड आहे, मला राजा असून माझं तुम्ही ऐकत नाही. तर आत्ताच आता हे माझं राज्य आहे, निघा आता. एक मिनिट पण तुम्ही इथे थांबायचं नाही, सामान घ्या आणि निघा इथून. तर हा माणूस जातो, खूप दुःखी होतो, कारण त्याला रंगनाची सेवा सोडायची नसते, कारण भगवंताची पण सेवा करतात. तर तो जातो आतमध्ये, त्याचे थोडे 2-3 कपडे असतात ते घेतो आणि चटाई खांद्यावर घालतो आणि तो निघतो. तर आधी म्हणतो की रंगनाथचे दर्शन करून येऊ. दर्शन करतो आणि तो निघताना मग म्हणतो गुरुला पण सांगायलाच पाहिजे. तो गुरुकडे जातो आणि गुरुला पाय पडतो की असं असं झालंय, तर मी निघतो. तर गुरु म्हणतात तुला सांगितलं जायला, तर मी काय इथे जाऊ मग, अशा त्याच्या राज्यात मला जायचंच नाही. तर गुरु पण त्यांचे थोडेसे काय पोटली असे छोटे, त्यांचं काही नसतं स्वतःचं, थोडं काय ते घेतात, त्यांची चटाई पण घालतात खांद्यावर आणि घेऊन जातात. आणि मग ते परत दोघे रंगनाथचं दर्शन करायला जातात. रंगनाथचं दर्शन करायला गेले तेव्हा रंगनाथ बोलतात त्यांच्याशी की तुम्ही कुठे जाता, माझी सेवा कोण करणार. मग असं असं झालं, राजाने जायला सांगितलंय. तर असं आहे का, तर रंगनाथ त्यांची चटाई काय आहे, शेषनाग. शेषनागला खांद्यावर घालून मी पण येतो. रंगनाथ बाहेर चालायला लागतात आणि हे सगळे विचार दृश्य. करा, श्री रंगनाथ जात आहेत, अनंत शेठ त्यांच्या खांद्यावर आहे आणि दोन्ही डोक्यावर चटई घालून जात आहेत. तर तेव्हा त्या माणसाला राजाला समजतं की मी खूप मोठी चूक केली, तो येऊन
क्षमा मागतो. म्हणजे भगवंतांना त्यांचे भक्त भक्तप्रिय. इतके प्रिय आहे या कथेतनं. आणि कृष्णा सुद्धा जेव्हा इंद्राने हे पाऊस पाठवलं, समर्थकाला पाठवलं, भगवंत त्यांना राग आला इंद्रावर, पण तरी ठीक विसरले. पण ब्रह्मावर जास्त राग आला का भक्तांपासून वेगळं केलं म्हणून. कृष्णा दास दिवटी. हरे कृष्ण. कोणाचा प्रश्न असेल तर, किंवा नंदुला प्रभू थोडेफार से सम फ्यू थिंग्स. नहीं क्वेश्चन नहीं, कुछ बोलना है. कोणाचे काय प्रश्न असेल तर विचारू शकता, किंवा काय कॉमेंट्स असेल तर. येस. हो. इनिशियली भक्तांमध्ये राहून आपल्यालाही सोपी वाटायला लागते, स्पीड पण आपल्याला विथ टाइम कधी कधी ते थोडस स्पीड कमी होतं असं वाटतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण भक्तांच्या जवळ जातो ना, तेव्हा त्यांचे दुसरे गुण पण दिसून येतात आपल्याला. आणि आमचं असं सवय असते की आम्ही जे दुर्गुण आहे ना ते आपलं जास्त त्याच्यावर आमचं लक्ष जातं आणि आमची एनर्जी तिकडे जाते. असं आहे. सगळ्यामध्ये चांगलं आणि वाईट गुण असतातच. म्हणजे पण एक व्यक्तीला, एक साधकाला ज्यांचे जे चांगले गुण आहेत ना त्याच्यावर जास्त लक्ष ठेवून त्याच्यावर आपण जे कार्य केलं ना तर मग त्याची प्रगती आमची होऊ शकते. एखाद्या व्यक्ती समज, आता थोड्या वेळापूर्वी मी जरा चर्चा करत होतो, भक्तांचा संघ म्हणजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं. आपल्याला त्यांच्याकडनं काय आपल्याला शिकायला मिळतं त्याची प्रेरणा घेऊन आपण पुढे जावं असं करून. तर ज्यांच्याकडे अशी कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम, कृष्ण आकर्षण आहे त्यांचं तो गुण घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवायचं. त्याच्यावर आपलं काम जास्त असलं पाहिजे. आमचं काम नॉर्मली कसं असतं की ह्या व्यक्तीने काय केलं, त्या व्यक्तीने काय केलं, असं करून आमची एनर्जी पूर्ण जाते, त्याच्यातच जीवन जातो आमचं पूर्ण. कधी कधी असं वाटतं अरे बापरे किती वेळ वाया घालवला. आमची एनर्जी कुठे गेली पाहिजे की जे पॉझिटिव्स आहेत ना, ज्या चांगले गुण आहेत किंवा त्यांचे जे चांगले जे काय असेल त्यांच्या ह्याच्यात त्याच्याकडनं ते प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. म्हणजे तुमचं तर हायवे चालूच असेल असं आहे ते. म्हणजे ती तयारी पाहिजे तुमची. नाहीतर मग काय होईल, थोडंफार अडचणी येऊ शकतात. मग अडथळा म्हणतात आपल्याला, ऑब्स्टिकल्स येऊ शकतात. म्हणजे जे तुम्ही प्रगती केली, जे आकर्षण ते असेल तुमच्याकडे लुप्त होईल तेव्हा. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आपलं जीवन जगणार की ज्याच्याने तुम्ही फक्त त्यांच्याकडनं जे आहे ह्याच्यात ठीक आहे ना, ह्याच्याकडे दुर्गुण आहेत, इट्स ओके, माझ्यामध्ये पण आहेत, सगळ्यामध्ये आहे, पण आपण कशावर लक्ष द्यायचं त्यांच्या ह्याच्यावर. तर एकदा परमपूज्य राधा स्वामी महाराजांनी मला कोणी विचारलं की तुमचं कसं सगळ्यांबरोबर पटतं, तर म्हणतात मी फक्त आपलं जे पटतं ना त्याच्यावर मी चर्चा करतो, जे नाही पटत ना त्याच्यावर चर्चा करत नाही. ते पटतच नाही तर मग कशाला चर्चा करायचं. म्हणजे पटतं ते त्यांच्यावर चांगलं चर्चा होते, म्हणून असं चांगलं रिलेशन असतं. असं आहे ते. तर आपण पण त्या दृष्टीने घ्यायचं. सचिन तेंडुलकर. तर एक तर आहे की आपण वैष्णव अपराध केलं तर आपल्या भक्तीमध्ये टेस्ट थोडं कमी होऊन जातं. तर आपण जर टेस्ट जप करायला होत नाही तर आपण विचारायला पाहिजे स्वतःला की आपण कोणाबद्दल वाईट विचार केलाय का, चुकीचं काही काम केलंय का. तर कारण आपण चुकीचं काम करतो तर आपण गुरु आणि भगवंतांना दोघांना दुःख देतो. ही गोष्ट आहे ना, प्रभुपाद सांगायचे का भक्तसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे की
तो गुरु गुरु झोपलेले असतात आणि एक एक डिसायपल जे आहे ते उजवा पाय एकत्र दाबताय आणि तो दुसरा डावा पाय दाबतोय. तर तो डावा पाय दाबतोय ना तो उजव्या पायाला चिमटा काढतो. म्हणजे गुरुना वाटावं की हा व्यवस्थित करत नाही आणि हा त्या पायाला चिंता करतो की त्या गुरुना वाटतात. पण त्याचा त्रास कोणाला होतो? गुरुला होतो. गुरुला त्रास झाला तर भगवंत पण सुखी होतात आणि मग आपली साधनामध्ये एफेक्ट होतो. तर आपण व्यवस्थित म्हणजे मेक अ नोट की वैष्णव अपराध केला तर आपली भक्ती नीट होत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आता एक दुसरं सचिन तेंडुलकरची एक गोष्ट. आपले एक भक्त आहे ते कोणाला तरी फोन करत होते आणि चुकून बाय फ्लूक सचिन तेंडुलकरचा नंबर लागला. त्यांनी उचललं तेव्हा ते सचिन तेंडुलकरनीच उचललं फोन. तर त्यांनी म्हटलं की आपण कोण बोलताय? ते म्हटलं मी सचिन तेंडुलकर. तर नाही मी दुसरं कोणाला फोन केला नाही, मी सचिन तेंडुलकरच बोलतोय. तर मग ते बोलायला लागले थोडं आणि मग त्यांनी त्यांना विचारलं की कधी काही प्रॉब्लेम झाला तुमच्या म्हणजे हारलात तुम्ही कुठल्या मॅच मध्ये असं काय झालं कमी तर स्कोर केलं असेल तर कमी स्कोर केलं तर तुम्ही कसं म्हणजे स्वतःला कसं समजवता किंवा तुम्ही काय करता? ते स्ट्रेस किती असतं ना. तर सचिन तेंडुलकर म्हणाले व्हेरी सिम्पल, गो बॅक टू द बेसिक्स. जे आपण शिकले आधीपासून तेच परत प्रॅक्टिस करायचं. हे करून आपण इथपर्यंत पोहोचलो तेच परत आम्हाला प्रॅक्टिस करायचं. तसंच आपण भक्तीमध्ये जेव्हा नवीन आलो तेव्हा आपण खूप एन्थुसियास्टिक असतो. थोड्या वर्षाने आपल्याला वाटतं की आपणच आचार्य झालो, आपल्याला काही गरज नाही कोणाची. टू गो बॅक टू द बेसिक्स. वैष्णव सेवा, नामे रुची आणि भक्तांचा संघ, शास्त्र अध्ययन करणे, सेवा करणे. तर हे केल्याने परत आपल्याला ती स्फूर्ती मिळणार. आपण आजारी पडतो, एक महिना समजा जेवण नाही जेवलं तर शक्ती नसते. परत जेवण जेवायला सुरुवात करा, पौष्टिक जेवण. यू विल बिकम हेल्दी अगेन. गो बॅक टू द बेसिक्स. जे आपण सुरुवात केली तेच आपण कंटिन्यू करू. माईक पाहिजे, माईक एकच आहे. हवा देते. रेकॉर्डिंग करायचं तिथून त्यांचा प्रश्न नाही तर एक नाही. माहिती आहे. इथे लोक आले होते. हरे कृष्ण. कधी कधी असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती आजारी आहे आणि ती आजारी आहे ती आजारी आहे पण तिला नाही समजत कधी कधी ती आजारी आहे. तर त्या व्यक्तीला असं वाटतं की माझं सगळं व्यवस्थित आहे. जसं एखादे आता कोणी असेल समजा एक्झाम्पल किंवा मी असेल कोणी बघत असेल की माझं चॅन्टिंग छान चाललेलं आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे मला असं वाटतंय की मी करते चॅन्टिंग, रोज उठून चॅन्टिंग करते, तिलक लावते, वाचन करते आणि कुठेतरी काहीतरी आहे परंतु त्या व्यक्तीला ती जाणू शकत नाही आणि त्याला ती आजारी आहे ही भावना पण नाही. तर असं कधी कधी आपलं स्वतःचं मेडिटेशन आपण कसं करावं? ऍक्च्युली आपण भक्तांबरोबर संग करतो, आपण सिनियर्स बरोबर राहतो, तिथून आपल्याला अप्रिसिएशन मिळतं, एनकरेजमेंट, प्रोत्साहन आपल्याला मिळतं. आपण ज्युनियर बरोबर राहतो तर त्याच्याकडनं आपल्याला सन्मान प्राप्त होतो. आपण इक्वल बरोबर राहायला पाहिजे, आपल्या लेवलच्या भक्तांबरोबर संग करायला पाहिजे. कारण तिथे आपला अहंकार कमी होतो. कारण आपल्याला समजतं की मी जे करते ते माझं आणखी भक्त तेच करतायत, मी काय महान नाही आणि माझं कुठे चुकते ते आपले मित्र मैत्रिणी आपल्याला सांगणार आणि जेव्हा ते आपल्याला सांगतील आपण ते स्वीकार करायला पाहिजे. हे माझं चुकते मी हे करू नये. तर आपण कसं पुढे होणार? कसं घरात कसं असतं, आपले मुलं असतात तर ते म्हणतात ना एक दुसऱ्याशी, जे काय तितकं रिस्पेक्ट देऊन एक दुसऱ्याशी काही बोलत नाही है ना. चूक झाली तर ते सांगणार, मी म्हणाल असं बोलू नको, मम्मी तू गप्प बस, तुला माहित आहे ती कशी आहे. चालतं की नाही घरामध्ये. तर तसे जेव्हा आपले इक्वल्स बरोबर आपण हे करतो ते इतकं आपल्याला सन्मान देऊन वर चढवणार नाहीये. ते तिकडे सांगितलं ना सेफ्टी नेटचं तसं
तर वी नीड टू असोसिएट विथ इक्वल्स. तुम्ही बघा की आपले सगळे जे गुरुजन आहेत ना ते त्याचे गुरुभाई बंधू बरोबर संग करतात आणि ऐकतात एक दुसऱ्यांची आणि ऍक्च्युली स्वतःला इव्हॅल्युएट करतात. आपल्याला कसं माहित पडणार जेव्हा मनात डिस्टर्बन्स आला ना त्याचा अर्थ आपण कोणाला तरी दुःख दिलेलं आहे. आपण कोणाला त्रास दिलेला आहे तर आपल्याला त्रास होणारच. तर आपण ऑनेस्टली विचार करायला पाहिजे की मी कुठे अपघात केलाय का, कोणाबद्दल मी निगेटिव्ह विचार केलाय की कोणाशी मी व्यवस्थित बोलले नाहीये की काही दुःख दिलं असेल तर आपण झोपू शकणार नाही त्या दिवशी, त्रास होणार आपल्याला. तर आपण स्वतःला इव्हॅल्युएट करायला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण विचारायला पाहिजे की असं असं झालं, असं घडलं, मी असं म्हटलेलं ते बरोबर होतं का. मग त्यांनी जर तुम्हाला सांगितलं चुकीचं केलं तू त्याला स्वीकार करायला पाहिजे आणि ते इम्प्रूव्ह केलं मग आपल्याला पण शांतता वाटणार. सॉरी म्हणण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. सॉरी म्हणून स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. कधी कधी आपण मुलांना पण आपण रागवतो आपल्या स्वतःच्या मुलांना पण आम्हाला जर वाटलं की आम्ही चूक केली आम्ही जाऊन सॉरी म्हणतो त्यांना जरी ते लहान असले तरी. तर आपण आपल्याला जर माहीत पडत नाही दुसरं कोणी सांगितलेलं आपण मग स्वीकार करायला पाहिजे. आता माझ्या पाठीमागे जर डाग लागलाय साडीला तर ते मला दिसणार नाही ना, दुसरं कोणाला दिसणार. आणि तेव्हा जे सांगणार तेव्हा जाऊन साडी बदलायला पाहिजे. म्हणजे आपलं ऍटिट्यूड चेंज करायला पाहिजे. ऍड करतो. म्हणजे आपले सगळ्यात जास्त क्रिटिक असतो ना, क्रिटिक म्हणजे क्रिटिकला काय म्हणतात त्याला, हा टीकाकार जे असतात ना आपले पार्टनर असतात. तुकारामाने म्हटलं ना काही ते शेजारी म्हणजे शेजारी. तर माझं जय जयकार बार असेल पण घरी मला बरोबर ह्यांच्याकडनं मिळतात. आणि ते कारण काय असतं बायको किंवा पती जे असतं ना ते हिचकिच म्हणजे काय म्हणतात हेसिडेट नाही करत, हिचकिचाता नाही हम लोग, डायरेक्टली बोल देते की प्रभू असं आहे तसं करून. मग तेव्हा काय आपली ॲटिट्यूड असली पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे. असं नाही की तुला काय माहीत, तू कोणा बोलणारी, असं तर आपण शिकणारच नाही ना. पण समजा आपण नम्रतेने स्वीकार केला तर ती पण अशीच किंवा मी तिला चांगलं ती विचार करते आणि मग तिच्यावरती काम करते. तर इफ यू हॅव अ पार्टनर लाईक दिस व्हेरी गुड. किंवा आपल्या जीवनामध्ये एक तरी व्यक्ती बसलं पाहिजे जे आपल्याला सांगू शकतं की तू चूक करतोयस. तर दॅट पर्सन इज व्हेरी गुड पर्सन. आम्ही काय करतो, आम्ही संघ यांच्यावर करतो जे आमचे गुणगान करतात. पण अशा व्यक्ती आपल्या जीवनावर पाहिजे जो पकडणार सांगणार की आप गलती कर रहे हो, आप ये कर रहे हो, असं एक व्यक्ती पाहिजे आपल्या जीवनामध्ये. किंवा आपलं वागणूक अशी केली पाहिजे आपल्या जीवनामध्ये की लोक तुम्हाला सांगायला कम्फर्टेबल होईल. नाही तर कधी काय असतं तुम्हाला काय सांगायचं असतं पण त्याला वाईट वाटणार किंवा तो व्यवस्थित घेणार नाही, राईट मूडमध्ये नाही घेणार, मग आपण सांगणारच नाही ना त्याला. पण समजा सांगितलं तो स्वीकार करणार म्हटलं तर आम्ही सांगू शकतो त्यांना कि प्रभु जी ऐसा ऐसा है, एक बात बोलूं क्या, आप जो बोले ना वो सही नहीं था, या आप ये जो कर रहे ना वो सही नहीं था. तर त्यांनी स्वीकार केला तर इट्स व्हेरी गुड. तो यू हॅव टू मेक युअर सेल्फ, म्हणजे तुमची अशी वागणूक अशी पाहिजे की लोक कम्फर्टेबल असणार तुम्हाला काहीतरी सांगायला, तुमचे मित्रमंडळ म्हणून तुमचे इक्वल्स. दॅट्स व्हेरी गुड. असं आहे ते. माझ्यावर जे 3-4 जण आहेत ना किंवा मी काही चुका केल्या ना सांगणारे पटापट सांगतात ते. एक बाजूला आहे बसले तिकडे. आय एम व्हेरी हॅपी बिकॉज असे कोणी सांगणारे आहेत. ते एक गोष्ट आहे ना रामायण मध्ये की राम ह्याच्या ह्याच्यात खंडी होती. कोणाला हे पाहिजे न्याय पाहिजे असेल तर ते खंडी वाजवायचे. ते एकदा पुत्र आला आणि तो न्याय वाजवत होता तर रामाने त्यांना बोलवलं आणि म्हटलं काय झालं की या माणसाने मला त्रास दिलाय तर मी काय शिक्षा देऊ. तर त्याला ते आश्रमाचं मठाधीश बना, मठाधीश बनवा त्याला. राम म्हणतात तरी त्याने तुला त्रास दिला त्याला पदवी मोठी का, तर गेल्या जन्मात मी मठाधीश होतो. म्हणजे मठाधीश असलं की कंट्रोल ना, लोकांना त्रास देणार किंवा लोकांना निंदा करणार काय करणार. तर
वैष्णव निंदा केल्याने आपल्याला त्रास होतो. आम्ही हे ठरवलंय की कधी समजा त्यांना काही राग आला कोणावर आणि काय काय म्हणायला लागले तर मी त्यांना आठवण करून देणार की नाही मी शुड नॉट से. मी म्हटलं तर त्यांनी मला सांगायला पाहिजे, कारण एकदा गुरु महाराजांनी मला सांगितलेलं ते उद्या आपण बोलू. पण सांगितलेलं की कोणाची निंदा करू नका, तुम्हाला माहित नाही की त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे, त्यांना काय त्रास होतो, ते असं का बोलतायत, त्यांच्यावर त्यांना काय त्रास होतो आपल्याला समजत नाही. तर वैष्णव निंदा केल्याने आपली भक्ती आणि आपली मनस्थिती पण त्रास होतो. चाय थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न आहे. माईक तिथपर्यंत पोहोचेल. थोडे पुढे येऊ शकतात. विश्वास खूप छान प्रश्न माझा मित्रांनी. मला एक प्रश्न होता की आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो आणि खूप वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे, वेगवेगळ्या धारणा घेऊन आलेल्या लोकांना आपण भेटतो. या सगळ्यांमध्ये आपण एक हार्मोनी, सुसंगती कशी ठेवू शकतो आणि आपली आपली देखील प्रगती कशा प्रकारे करू शकतो. एकदा राधेश्याम प्रभूंनी खूप छान उत्तर दिलेलं की डायमंडचं मशीन असतं, डायमंड पॉलिशिंग करायचं. त्याच्यात ते डायमंडला खूप फास्ट स्पीडवर असं फिरवतात. त्याच्याने काय होतं, डायमंड खूप शार्प असतं ना, त्याचे जे टोक असतात ते खूप हे असतात, शार्प असतात. तर एका डायमंडचं टोक दुसऱ्या डायमंडला लागून पॉलिशिंग होतं ऑटोमॅटिक. तर एक डायमंड जे आहे ते दुसऱ्या डायमंडला वाटते तुझं टोक मला लागतंय ना, तुझं टोक मला लागतंय. तर आपल्याला जर कोणाकडनं त्रास होते तर आपण पण कोणाला त्रास देत असणार त्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे, जाणीव असायला पाहिजे आपल्याला. तर आपण एकत्र जेव्हा राहतो आपण एक दुसऱ्याला पॉलिश करतो हे आठवण ठेवायला पाहिजे. गौरंग प्रभूंनी एकदा म्हटलेलं की हॉस्पिटलमध्ये एक माणूस आला, त्याचे हात नव्हते आणि बाजूला एक माणूस होता त्याचे पाय नव्हते. तर हा माणूस त्याचा देख त्याला पाय नाही, देख त्याला हात नाही. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये आहोत, कोणी परफेक्ट नाही, आम्ही आपल्यावर काम करत. दुसऱ्यांचे पाय नाही, हात नाही, आपल्या परिस्थिती काय आहे, तेवढं टाइम पण नाही आपल्याकडे की सगळ्यांची चुका काढून आपण एक हे थिसिस बनवू त्याच्यावर. व्हॉट इज युअर थिसिस ऑन फॉल्ट्स ऑफ ऑल द डिवोटीज इन द कॉंग्रिगेशन. तर ते आपल्याला नाही करायचं. आपल्याला स्वतः आपल्यात काय चुका आहेत, आपण कुठे इम्प्रूव्ह करावं ते आहे. आणि सगळे वेगवेगळे असणारच ना, तर आपण एक्सेप्ट करायला की सगळे वेगवेगळे असणार. आपल्याला जमत नाही तर ठीक आहे, आपण आपल्याप्रमाणे करू शकतो. दुसऱ्यांना आपण म्हणजे जज नाही करायचं. सगळे वेगवेगळे असतात. भगवंत प्रभुपाद तसे किती वेगवेगळे शिष्य, किती म्हणजे अनेक वेगवेगळ्या राज्यातले प्रांतातले होते. पण प्रभुपाद एकच श्री श्यामानंद प्रभूने एक फिक्स वो भी वो भी सांगितलेलं. वो भी भूल जाना. वो भी मेरा नाम है फिक्स यू. यस कंप्लीट. हा. एकदा उर्मिला माताजी लेक्चर देत होते, प्रभुपादांचे शिष्य. तर कबीर what I was saying now. श्यामानंद भाऊ. श्यामानंद. तो श्यामानंद प्रभूने खूप छान प्रभुपाद अपिअरन्स डेच्या दिवशी सांगितलेलं की एक कपल होते, ते सेवा करत होते एक मंदिरामध्ये, सेवा करत प्रभुपादांची पण सेवा करत होते आणि अचानक ते सोडून गेले. आणि प्रभुपादांनी विचारले की काय झालं, कोणाला माहितीये का ते कुठे गेले. तर एका शिष्याने सांगितलं की ते हवाईला गेले, हवाईला. तर प्रभुपाद थोड्या दिवसांनी प्रभुपाद म्हणाले की आय वॉन्ट टू गो टू हवाई. तर तिथे सेंटर नवीन सुरू झालं, तर त्यांना वाटलं नवीन सेंटर बघायला जाते. तर तिथे हवाईला गेले. प्रभुपाद म्हणाले की टॅक्सी मध्ये बसल्यानंतर शिष्याने सांगितलं की इस्कॉन टेम्पल घेऊन जा. प्रभुपाद म्हणाले नाही तिथे नाही, मला या ऍड्रेसवर जायचंय. ते म्हणाले तिथे कुठे जाताय तुम्ही. ते म्हणजे ते त्या शिष्याना मला भेटायला जायचंय. तर ते शिष्य म्हणाले अरे दे आर सो अनग्रेटफुल, कृतज्ञता नाहीये, तुम्ही इतकं प्रेम दिलं त्यांना आणि तुम्हाला न सांगता न विचारता तुम्ही त्यांना सोडून गेले. ते असे त्यांच्यावर का तुम्ही इतका टाइम वेस्ट करता. तो म्हणते मला जायचंय तिथे. तर त्यांच्या घरी जातात, त्यांच्या घरी गेले, त्यांच्या बरोबर बोलले प्रेमाने आणि
ते म्हणाले प्रभुपाद इथे तुम्ही जेवणार का? ते म्हणा हो मला खूप भूक लागली. तर तिने जेवण बनवलं, प्रेमाने आणून दिलं, प्रभुपादांना वाढलं, दोघांनी जेवले सगळं. काहीही प्रभुपाद काही बोलले नाही की तुम्ही का सोडून गेले, काय झालं, असं कसं तुम्ही न सांगता निघाले, काही म्हटलं नाही प्रभुपादांनी. खूप प्रेमाने त्यांच्याशी आदान प्रदान केलं. आणि सगळं झाल्यानंतर ते प्रभुपाद म्हणाले की आता मी निघतो. आणि मग प्रभुपाद त्यांना म्हणाले की जर मी काही चूक केली असेल, माझ्या चुकामुळे जर तुम्ही सोडून इथे आलाय, तर मी तुमच्याकडनं क्षमा मागतो. म्हणजे दुसरं कोणाला दोष दिला नाही की कोण शिष्याने केलं असेल, कोणी ते स्वतःहून त्यांनी क्षमा मागितली की तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मी क्षमा मागतो की प्लीज मला क्षमा करा. तेव्हा ते रडायला लागतात. आणि तेव्हाही प्रभुपाद काही म्हणत नाही. प्रभुपाद म्हणतात तुमची आठवण खूप येते. तेवढं सांगून ते निघून जातात. आणि त्याच्यानंतर मग 1-2 महिन्यांनी ते परत जाऊन तिकडे जॉईन होतात. तर प्रभुपादांनी हे शिकवले की हे असं होणार, असं घडणार. आपण चूक काढू शकतो. एका तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी 10व्या स्तंभामध्ये, आम्हाला पुढचं चॅप्टर आठवत नाही, प्रभुपाद म्हणतात की हाऊ मेनी पीपल विल कम अँड स्टँड इन फ्रंट ऑफ कृष्णा अँड से आय एम युअर्स. तर जे जसे म्हणतात ते खूप कमी आहेत, खूप स्पेशल आहेत. आपण सुखाचं दूर नाही. उर्मिला माताजींचं मी सांगत होते की त्या काय म्हणायचे की आपण कोणी चूक केली तर आपण भगवंतांना काय प्रार्थना करतो, माझ्या सासूला नीट कर, माझ्या सुनेला नीट कर, माझ्या नवऱ्याला किंवा बायकोला नीट कर, कामवाली बरोबर काम करत नाही तेव्हा तिला नीट कर, बॉसला नीट कर, सिनियरला नीट कर, ज्युनियरला नीट कर, इक्वल्सला नीट कर. अरे भगवंताने आम्हाला त्या परिस्थितीमध्ये घातले कारण आपण नीट व्हावं. आपल्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्या शुद्धीकरणासाठी काय गरजेचं आहे, त्या परिस्थितीमध्ये भगवंत आपल्याला घालतात. ते आपण जर समजलं तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये जातो. तुम्ही 7व्या क्लासमध्ये असणार, तुम्ही परीक्षेमध्ये फेल झाला, परत तुम्ही अभ्यास केला नाही, पुढच्या वर्षी काय होणार, परत फेल होणार. पण जर नीट अभ्यास करून परीक्षेसाठी बसला तर तुम्ही परत तीच परीक्षा देणार का? ती शाळा तुम्हाला नाही. मग 8th ग्रेड मध्ये जाणार, वेगळी परीक्षा येणार. तर परीक्षा आपल्या जीवनामध्ये येत राहणार. प्रभुपादांच्या जीवनामध्ये किती परीक्षा झाली, किती त्रास झाला त्यांना. आम्ही कोण? तर कोणतं ते काहीतरी पिक्चरचं गाणं होतं, मला बॅन करू नका इस्कॉन मधून. त्याच्यात ते गाणं असं होतं, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई. सीतादेवींना त्रास झाला, कृष्णावर दोष आला, रामाला पण दोष आला. कोण आहे, कोण वाचलंच नाही इथे. भगवंताला पण सोडलं नाही कोणी. तर आपल्या जीवनामध्ये कष्ट येणार. एकतर आपले कर्म, दुसरं आपण प्रार्थना करतो भगवंतांना की माझं शुद्धीकरण करा. एकदा ब्रजबिहारी प्रभूंनी महाराजांना विचारलेलं की महाराज तुमच्या जीवनामध्ये किती कष्ट तुम्ही, आम्ही जर्नी होऊन पण वाचलाय आणि इस्कॉन मध्ये आल्यानंतर सुद्धा आपण माणसांबरोबरच राहतो ना. आपण पण काही देवता नाहीये, आपण पण सर्व गुण संपन्न नाहीये. तर तुम्हाला किती लोकांनी तुमचं शोषण केलंय, तुम्हाला त्रास दिले. महाराजांनी तिथे प्रीचिंग चालू केलेलं, तिकडनं सोडून इंडियाला यायला लागलं. तुम्ही विचार करा किती मेहनत करून कल्टिवेट केल्यानंतर सोडून जायला म्हणजे किती त्रास झाला असेल. तर तुम्हाला इतक्या लोकांनी त्रास दिला तर तुम्हाला राग नाहीये का? राग येत नाही तुम्हाला त्यांच्यावर? तुम्ही इतकी कशी म्हणजे शांत आणि प्रेमाने, जसं की काही घडलंच नाही, तुम्ही कसं वागता? तर महाराज म्हणाले, आय एम प्रेइंग टू कृष्णा टू प्युरिफाय मी. मी माझ्या शुद्धीकरणासाठी मी प्रार्थना करतोय. हाऊ कॅन आय बी अँग्री विथ द इन्स्ट्रुमेंट ऑफ माय प्युरिफिकेशन. मग भगवंत स्वतः तर येणार नाही ना, कोणाला तरी पाठवणार, कोणाला तरी साधन बनवणार आपलं शुद्धीकरण करायला. म्हणायचं इझी आहे, करायचं कठीण आहे भगवंता. पण मी असं म्हटलं की भगवंता मलाच टेस्ट करतात की म्हटलं ना आता करून दाखव. तर ते म्हणाले की हाऊ कॅन आय बी अँग्री. आणि मग ते म्हणाले की जेव्हा कोणी असं माझ्याशी वागले ना, तेव्हा मी विचार असं केलं की जेव्हा असं कोणी आपल्याशी बोलतं तर आपल्याला कसं वाटतं, तर आपण असं बोलू नये कोणाशी. कोणी somebody exploited me, I should not. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या चुकातनं आपण शिकवू शकतो की हे चूक आपण करू नये, कारण मला कसं दुःख झालंय तसं दुसऱ्यांना दुःख होऊ नये. तर आपण दुसऱ्यांबद्दल विचार केला, वाईट विचार केला
तर त्यांचे ते गुण आपल्यात येतात. आपण का गोस्वामी, आपण का आचार्य यांचे भजन म्हणतो, त्यांचे तिरोभाव किंवा आविर्भाव दिवस आपण साजरा करतो का? कारण त्यांच्याबद्दल विचार केल्याने, त्यांच्याबद्दल बोलण्याने, त्यांचे गुणाचं थोडं इतकं तरी एक छोटस अंश आलं तरी आपल्याला बस झालं पुढे जायला, प्रगती करायला. पण कोणी वाईट केलं त्याच्याबद्दल आपण जर बोलत राहिलो, तेच गुण आपल्यात येणार. म्हणून आपण विचार करावा की आपण काय विचार करतो, आपण काय सांगतो. अदर तेच क्वालिटीज आपल्यामध्ये येतात. तर आपण वाईट गुण कसं काढायचं त्याच्यात सेमिनार्स नसतात, पण चांगले गुण कसे काढून घ्यायचे त्याच्यात सेमिनार्स असतात. राईट. चुका कसे काढायचे 5 लेसन्स, त्याच्यावर सेमिनार्स नसतात, हो की नाही. म्हणून जास्त आपल्याला कुठे कार्य करावं लागते, कसं आपण ज्या पॉझिटिव्ह मध्ये किती प्रयास करायला पाहिजे त्याच्यावर जास्त आपलं एनर्जी काढायला पाहिजे. नाही तर बाकीची गोष्ट तर असं सहजप्रमाणे होऊ शकतं. हरे कृष्ण. जास्तच बोललो आम्ही, सॉरी. तुम्ही सार सांगितलं तुम्ही. हरे कृष्ण. तर कुणाला आजचा क्लास हेवी वाटला? मला तर वाटला, कारण तो बेसिक्स होते आणि बेसिक्स जड जातात, इंट्रोस्पेक्ट करायला लावतात. Prabhuji, we are heavy. We need to lose weight, then our class will become lighter. ऑलवेज. आणि ते आपल्याला परम सौभाग्य आहे. आणि ते जे आज मुलीकडे प्रो एक्सप्रेस, मुलीकडे प्रो आणि दादराने पाहते, तर ते आपल्याला आज उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा सत्संग जो लाभला तो खरं तर विमानंद गुलाल प्रभू, सुधीर चैतन्य प्रभू आणि उषामती मातेचे यांच्या प्रयत्नाने आपल्याला ते आज पहिल्यांदा आपल्याला बारामती सेंटर जेव्हापासून आपण इथे आहोत 2003 पासून बोलवलंच नाही. आलोच तो आधी पण आलोच. कॉल रेकॉर्डिंग मी करून केलेलं नाहीये. कॉल रेकॉर्डिंग असतं तर कदाचित तर ठीक आहे. ते म्हणतात बोलवलं